नमस्कार मंडळी, उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमधील पहिली रेसिपी उपवासाचे शाबू बटाटा मिक्स पापड पाहणार आहोत। तर हे पापड तळल्यानंतर अगदी तिप्पट फुलतात। ही पापड आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवत असल्यामुळे अशी छान पातळ ट्रान्सपरंट अशी पापड तयार होतात। बनवायला सुद्धा अगदी सोपी रेसिपी आहे आणि पापड वाळवण्यासाठी सुद्धा खूप जास्त असा वेळ लागत नाही। तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी एवढा साबुदाणा घेतलेला आहे। वजनी प्रमाणात जर पाहिलं तर पाव किलो एवढा साबुदाणा आहे। आता साबुदाणा आपल्याला स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी 3 वेळा साबुदाणा धुवून घेतलेला आहे। छान असा साबुदाणा धुवून झालाय। तर ह्यामध्ये आपल्याला 1 वाटीच पाणी टाकून घ्यायचे। कोणत्याही भांड्याने आपण साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी सुद्धा ह्यामध्ये मोजून टाकायचे आणि रात्रभरासाठी हे भिजवून घ्यायचे। तर इथे मी रात्रभर हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। छान असा मऊसर साबुदाणा भिजला गेलाय। तर हा साबुदाणा आपण थोडासा बाजूला ठेवून देऊ आणि आज आपण साबू बटाटा मिक्स पापड बनवतोय। तर इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे। तर बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर शिजवून झाल्यानंतर वरची जी साल आहे ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे किंवा थोडेसे मॅश करून सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी सर्व बटाटे असे लहान लहान आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। तर इथे आपण पाव किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलो बटाटा वापरलेला आहे। आता हे बाजूला ठेवून देऊ आणि कुकरमध्ये आपण टाकून घेऊया 4 वाटी पाणी। ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच वाटीने 4 वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचे। पाणी थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचे आणि गरम झाल्यानंतर आपल्याला पुन्हा कुकर खाली काढून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। त्यासोबतच आपण जो शिजवून घेतलेला बटाटा आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे। तर वाटीने आपण मोजून घेतला तर बरोबर 2 वाटी एवढा बटाटा आहे। 1 चमचा मीठ टाकलेला आहे। मिठाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता, पण ह्या मिश्रणासाठी 1 चमचा मीठ अगदी पुरेसं होतं। त्यापेक्षा जर जास्त टाकलं तर पापड खारट होतात, त्यामुळे थोडंसं कमी टाकलं तरी चालेल। वरती झाकण लावून 1 शिट्टी काढायची आहे। साधारण 15 मिनिट एवढा वेळ लागतो 1 शिट्टी काढण्यासाठी। तर 1 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। साधारण 15 मिनिटांमध्ये साबुदाणा आपला छान असा शिजला जातो। बटाटा तर आपण अगोदर शिजवून घेतलेला आहे त्यामुळे बटाट्याचा प्रश्न नाही, पण साबुदाणा सुद्धा 15 मिनिटांमध्ये छान शिजला जातो। आता आपण कुकरचं झाकण उघडून घेऊया आणि साबुदाणा बटाट्याचं जे मिश्रण आहे ते आपण छान मिक्स करून घेऊयात। आता मिक्स करून झाल्यानंतर हे शाबू बटाट्याचं मिश्रण आपल्याला पसरट आकाराच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता, हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी साधारण 1 तास बाजूला ठेवून दिलं होतं। 1 तासामध्ये हे मिश्रण छान थंड झालेलं आहे। आता हे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेऊया। तर अर्धा भांडा आपल्याला ह्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचे आणि मिक्सरला छान असं एकदम फाईन पेस्ट ह्याची तयार करून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी हे बारीक वाटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला वाटून घ्यायचे। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण वाटत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरला वाटून घ्यायचे, नाहीतर मिक्सरचं भांडं उडू शकतं। ही एवढी काळजी घ्यायची आहे। तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर डायरेक्ट तुम्ही ह्या भांड्यामध्येच हे सर्व मिश्रण बारीक करून घेऊ शकता। आता आपण पापड बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झाले का नाही ते पाहूया। तर इथे मी थोडंसं मिश्रण ह्या प्लेटमध्ये टाकून घेतलं आणि पसरून पाहायचे। तर छान असा ह्याचा पापड तयार होतो। म्हणजे आपण पापड बनवण्यासाठीचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता आपण ह्याचे पापड बनवून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता, एका चमच्यामध्ये 2 पापड इथे मी तयार करून घेतलेले आहेत। चमचा अगदी मोठ्या आकाराचा नाही आणि अगदी लहान आकाराचा सुद्धा नाही। तुमच्या आवडीप्रमाणे हे पापडाचा आकार लहान मोठा तुम्ही तयार करून घेऊ शकता। तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड तयार करून घ्यायचे आहेत। तर 1 वाटी साबुदाणा होता, त्यासाठी आपण एकूण 5 वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचे आहेत। तर हे 6 ते 7 तास वाळल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला उलटून घ्यायचे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी सहज हे पापड निघले जातात। अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व पापड उलटून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व पापड उलटून घेतलेले आहेत। दुसऱ्या दिवशी सुद्धा 1 दिवस ऊन दिलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, छान असे अगदी पातळ ट्रान्सपरंट असे आपले हे साबू बटाटा मिक्स पापड तयार झालेले आहेत। आता हे पापड आपण तळून पाहूया। तर इथे मी
तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपल्याला हा पापड टाकून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती छान असा हा पापड कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही तळल्यानंतर पापडाचा आकार पाहू शकता. अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलतात आणि अगदी खुसखुशीत असे पापड इथे आपले तयार होतात. चवीला सुद्धा अगदी छान लागतात. तर अतिशय सोपी रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा, उषाज किचनला सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच भेटू. धन्यवाद.